नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या मॉडर्न कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय शिवाजीनगर पुणे 5 येथील मराठी विभागाच्या वतीने वाङ्मय वाणी या यूट्यूब चॅनलमध्ये मराठी साहित्यविषयक अनेक ध्वनिमुद्रणे आपणास ऐकायला मिळणार आहेत. अर्थातच ही ध्वनिमुद्रणे आपली मराठी साहित्यविषयक समज वृद्धिंगत करण्यात नक्कीच मदत करतील. चला तर मग आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. धन्यवाद. स्वन, स्वनिम, स्वनांतर यांच्यातील परस्पर संबंध. सर्वप्रथम प्रास्ताविक. भाषा ही ध्वनिरूप असते. तिचे अस्तित्व ध्वनींवर अवलंबून असते. मानवनिर्मित भाषा ध्वनींचा अभ्यास म्हणजेच भाषेचा अभ्यास होय. पण मानव भाषेमध्ये सर्वच ध्वनी वापरत नाही. मानव असंख्य प्रकारचे आवाज काढीत असतो. ते सर्वच ध्वनी भाषेत वापरले जात नाहीत. याशिवाय ध्वनी या संकल्पनेस अनेक अर्थ आहेत. म्हणूनच भाषा ध्वनींचा अभ्यास करण्याच्या हेतूने त्यांना निश्चित संकल्पना देण्याची आवश्यकता भाषावैज्ञानिकांना जाणवू लागली. यामधूनच मानवी भाषेतील ध्वनींचा अभ्यासाच्या सोयीसाठी स्वन, स्वनिम, स्वनांतर या विशिष्ट अर्थसूचक संज्ञा भाषावैज्ञानिकांनी स्वीकारल्या. यांचे स्वरूप सर्वप्रथम आपण लक्षात घेणे आवश्यक आहे. आता आपण स्वन म्हणजे काय याबद्दल अधिक माहिती घेऊया. स्वन यालाच इंग्रजीमध्ये फोन PHONE असे म्हणतात. भाषा ही स्वनरूप असते असे आपण ढोबळमानाने म्हणतो. स्वन हे ध्वनीपासून बनलेले असतात. मानवी मुखावाटे असंख्य प्रकारचे ध्वनी निघत असतात. ते सर्वच्या सर्व ध्वनी भाषेत वापरले जात नाहीत. भाषेत वापरल्या जाणाऱ्या सर्वच ध्वनींना ध्वनी ही संज्ञा वापरणे संदिग्ध ठरते. ही संदिग्धता टाळण्यासाठीच भाषा अभ्यासकांनी स्वन ही संज्ञा वापरली आहे. मानवी वागिंद्रियांद्वारे निर्माण होणाऱ्या व भाषेमध्ये वापरल्या जाणाऱ्या ध्वनीस स्वन असे म्हणतात. भाषेमध्ये ध्वनींकडून काहीतरी कार्य अपेक्षिलेले असते. त्यामुळे भाषेकरिता उपयुक्त असे कार्य करणारा कोणताही ध्वनी म्हणजे स्वन. आता आपण स्वनिम म्हणजे काय ते पाहू. स्वन हे भाषानिरपेक्ष असतात. कोणताही भाषानिरपेक्ष स्वन जेव्हा एखाद्या भाषेमध्ये वापरला जातो तेव्हा त्याला भाषा सापेक्षता प्राप्त होते. तो विशिष्ट भाषेचा घटक बनतो. तो त्या विशिष्ट भाषेपुरता सीमित बनतो. अशा भाषा सापेक्ष स्वनालाच स्वनिम असे म्हटले जाते. स्वन कोणत्याही भाषेत वापरला जात असताना त्याच्या उच्चारणात बदल होतो. तसेच त्या विशिष्ट भाषेचा संदर्भ त्याला प्राप्त होतो. त्यालाच स्वनिम असे म्हणतात. म्हणजेच भाषानिरपेक्ष स्वन हे एखाद्या भाषेत वापरले जातात तेव्हा त्यांना स्वनिम अशी संज्ञा प्राप्त होते. यानंतर स्वनांतरे यावर दृष्टिक्षेप टाकणे गरजेचे वाटते. स्वनिम भाषेत प्रत्यक्ष वापरले जात नाहीत, तर त्यांची विशिष्ट रूपे भाषेत वापरली जातात. त्यावेळेस त्यांना स्वनांतरे असे म्हणतात. स्वनिमांचे भाषेमधील प्रत्यक्ष उपयोजन म्हणजे स्वनांतर होय. उदाहरणार्थ ग किंवा ज या स्वनिमांचे भाषेत प्रत्यक्ष उपयोजन करून असंख्य प्रकारचे शब्द बनवले जातात. ग स्वनिमापासून नागपूर, अगदी, राग, गजानन यांसारखे विविध शब्द बनविता येतात. म्हणजेच ग या स्वनिमांचे प्रात्यक्षिकरण या वरील स्वनांतरामार्फत होत असते. ज पासून जग, जवळ, जपान, जर्मनी असे अनेक शब्द बनवले जातात. हीच जची स्वनांतरे होय. यावरूनच स्वनांची सर्वसाधारण अशी एक व्याख्या करता येईल की परस्पर पूरक विनियोग असलेल्या, उच्चारसाम्य आणि अर्थदृष्ट्या एकच असणाऱ्या स्वनांच्या गटाला स्वनांतरे असे म्हणतात.
स्वनांतर निर्मितीचे मुख्य कारण स्वनिम साम्य हे आहे. स्वनांतर लेखनाची मराठीमध्ये एक विशिष्ट पद्धती आहे. स्वनांतरे चौकोनी कंसाने दर्शवली जातात. उदाहरणार्थ ड या स्वनिमाची स्वनांतरे चौकोनी कंसात ड1, ड2, ड3, ड4 चौकोनी कंस पूर्ण अशी दर्शविता येतात. एकूणच भाषेमध्ये स्वनिम वापरले जात नाहीत तर त्यांची स्वनांतरे वापरली जातात. एकाच स्वनाची अनेक उच्चारणे शक्य असल्यामुळे ती मूळ स्वनाच्या उच्चारणापेक्षा वेगळी ठरतात. ही वेगळी उच्चारण रूपे म्हणजेच स्वनांतरे होय. स्वनांतरे हा अंशतः भेद आणि मोठ्या प्रमाणावर साम्य असलेल्या उच्चारणाचा एक गट असतो. याशिवाय स्वनांतरामध्ये पूरक विनियोग असला पाहिजे. सर्वप्रथम आपण स्वन स्वनिम यांच्यातील परस्पर संबंध पाहूयात. स्वन हे भाषा निरपेक्ष असतात. स्वन हे भाषा व्यवहाराच्या पातळीवर मूर्त स्वरूपात असतात. स्वनिम हा अमूर्त असून तो भाषा सापेक्ष असतो. कोणत्याही स्वनिमाचा विचार विशिष्ट भाषेच्या संदर्भामध्येच करावा लागतो. म्हणजेच स्वन ही एक व्यापक संकल्पना असून स्वनिम ही मर्यादित संकल्पना आहे. यानंतर स्वनिम व स्वनांतर यांच्यातील परस्पर संबंध पाहू. स्वनिम ही एक अमूर्त किंवा काल्पनिक संकल्पना असून स्वनांतरे ही त्यांची प्रत्यक्षातील रूपे आहेत. स्वनिम स्वनांतरे यांच्यामधील परस्पर संबंध एखादे कुटुंब आणि त्या कुटुंबातील विविध सदस्य अशा स्वरूपाचे असतात. कुटुंबाला प्रत्यक्ष अस्तित्व प्राप्त होते ते त्या कुटुंबामधील विविध सदस्यांच्या मार्फतच. स्वनिम हा काल्पनिक संबोध असून प्रत्यक्षात भाषेत त्याचा वापर होत नाही तर त्याची स्वनांतरेच भाषेत वापरली जातात. स्वनिम आणि स्वनांतरे ही दोन्हीही भाषा सापेक्ष असतात. विशिष्ट भाषेच्या संदर्भामध्येच त्यांचा विचार केला जातो. उदाहरणार्थ फूल हा स्वनिम असून गुलाब, कमळ, जास्वंद, पारिजातक यांसारख्या फुलांच्या माध्यमातूनच त्यांना प्रत्यक्ष अस्तित्व प्राप्त होते. ही फुले म्हणजेच स्वनांतरे होय. म्हणजेच फूल हा संबोध काल्पनिक असून तो विविध फुलांच्या गटाचे प्रतिनिधित्व करतो. भाषेमधील स्वनिम व स्वनांतर या संकल्पना संबंध वरीलप्रमाणेच आहेत. स्वन स्वनिम स्वनांतर यांच्यातील परस्पर संबंध आता आपण पाहू. यांच्यातील परस्पर संबंध पाहण्यासाठी आपण काही मुद्दे लक्षात घेऊयात. पहिला मुद्दा, भाषेत वापरल्या जाणाऱ्या कोणत्याही ध्वनीस स्वन असे म्हणतात, तर विशिष्ट भाषेत वापरल्या जाणाऱ्या ध्वनीस विशिष्ट स्वनिम असे म्हणतात. प्रत्यक्ष भाषा व्यवहारात स्वनांतरे वापरली जातात. 2. स्वनांचा अभ्यास भाषा निरपेक्ष असून स्वनिमांचा व स्वनांतराचा अभ्यास मात्र भाषा सापेक्ष असतो. 3. प्रत्येक स्वनांतर हे स्वन असते, परंतु प्रत्येक स्वन हे स्वनांतर असतेच असे नाही. 4. स्वनविचार हा स्वनांपुरताच मर्यादित असतो. स्वनिम विचारात स्वन, स्वनांतर व स्वनिम यांचा अभ्यास करावा लागतो. 5. स्वनविचाराच्या आधारे कोणत्याही भाषेचा अभ्यास करणे शक्य असते. स्वनिम विचार हा मात्र एकाच भाषेपुरता मर्यादित असतो. स्वनांतरे ही भाषा सापेक्ष असतात, त्यामुळे त्यांचा अभ्यास स्वनिमांच्या संदर्भातच करावा लागतो. 6. स्वननिश्चिती करताना ध्वनींची उच्चारण स्थाने लक्षात घेऊन एखादा ध्वनी भाषेत वापरला जातो की नाही हे पाहिले जाते. स्वनिम निश्चिती व्यवच्छेदक विनियोग, वैकल्पिक विनियोग, पूरक विनियोग यांच्या आधारे अर्थनिर्णायकता लक्षात घेऊन यांच्या आधारे केली जाते. स्वनांतरे निश्चित करताना स्वनिम साम्य, उच्चारण साम्य यांचा विचार केला जातो. 7.
स्वन, स्वनिम, स्वनांतरे यांची लेखन पद्धती ही परस्परांहून वेगळी असते. उदाहरणार्थ द स्वन, द स्वनिम, चौकटी कंसात द एक, द दोन, द तीन, द चार, चौकटी कंस पूर्ण स्वनांतरे. अशा प्रकारे स्वन, स्वनिम, स्वनांतरे यांचे लेखन केले जाते. आता या प्रश्नाचे समारोप. भाषा वैज्ञानिकांमध्ये भाषा ध्वनीचा अभ्यास स्वन, स्वनिम, स्वनांतर या संकल्पनांच्या आधारेच केला जातो. या विशिष्ट संकल्पनांच्या उपयोजनामुळे भाषा अभ्यास एक निश्चित दिशा प्राप्त झाली आहे. स्वन हे भाषेचे उच्चारणातील लघुत्तम रूप असून ते भाषा निरपेक्ष असते. स्वनिम ही काल्पनिक व अमूर्त संकल्पना असून ते भाषेत प्रत्यक्षात येतात ते स्वनांतराच्या माध्यमातूनच. म्हणजेच स्वन, स्वनिम, स्वनांतर या संकल्पना जरी भिन्न असल्या तरी परस्पर पूरक आहेत असे म्हणता येईल.